मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आज इकडे सकाळी म्हणजे सकाळी घास कापलात ना, तर मग म्हटलं आता घास ओला करून देऊयात, कारण की 2-3 दिवस जरी झाले ना तरी लगेच घास सुकून जातो, कारण ऊनच इतकं जास्त ऊन आहे बाहेर की काय तुम्हाला माहित असेल किती ऊन आहेत म्हणून। आणि शेतामध्ये 2-3 दिवस झाले का लगेच सुकतं। आणि आता इकडे घासावर लावलेत पाणी। आणि व्हिडिओ ना काल व्हिडिओ नाही आला, कारण वेळच भेटला नाही, खूपच काम पण होतं, धावपळ पण होती, मका लावायची होती, मकाला खत टाकायचं होतं, प्लस मकाला पाणी भरायचं होतं, सर्व सोबत कामं आली होती, तर दिवसभर काही वेळ भेटला नाही। आणि हे बघा आता इकडे मोटर चालू केली आहेत। पहिले सुरुवातीला गायींचा जो आहार आहे ना, म्हणजे गायींचं जी गव्हाण आहेत ना ती पाण्याने भरून घेतली, आणि नंतर इकडे मग आता घासाला पण पाणी भरत आहेत मी। 2-3 दिवसापासून किती वाळून गेलं बरं, किती दिवसापासून भरेल नाही का काही नाही। कुठं बरं का काव्या, सगळं उखडा भरून जाईल ते, तेव्हा लिप लिप पटकन टाक ना, माती मधून माती वड ना। हा वड, आज वड माती वड पटकन, मला नाही होते, फक्त बोलायलाच मी करू का पटकन लिप। घासाची हाल बघा कशी झाली आहे, जळून गेला पुरा। लिप तू आता, मला नको सांगू। पाणी येत ना, इतकं स्पीडमध्ये पाणी येत ना, तर पाणी आवरतच नव्हतं, पूर्ण इकडं सगळं फुटलं होतं आणि उकिरडा भरत होता। हे बघा, पूर्ण पाणी त्या उकिरड्यावर जातंय, पण जाऊ द्या, चांगलं आहे, थोडंफार उकिरड्यामध्ये पाणी पण सोडतात ना। पण पूर्णच पाणी चाललं होतं आणि मातीच राहिली नव्हती खाली, नाही का, कारण सारखं फुटून पूर्ण खाली म्हणजे वगळून गेलं होतं। तर हे बघा असं पाणी भरत आहेत। आणि म्हणजे ना काय झालं, शेतामध्ये मला 2-3 दिवसापासून काम होती, मका लावायचं प्लस मका भरायचं, तर 2-3 दिवस कंटिन्यू शेतामध्येच होती मी, नाही का, सकाळी गेले का संध्याकाळी घरी यायची, तर असं 3-4 दिवस झाले। आणि त्याच्या पहिले मी घास भरला होता, आणि त्याच्यानंतर कोणी घास भरलाच नाही, म्हणजे माझे सासरे माझे मिस्टर इकडनं तिकडनं यायचे, पण मग त्यांनी काही घास भरला नाही, तर म्हणून म्हटलं कोणाचं लक्ष नव्हतं, घास किती सुकून गेला। आणि घास पण बघा ना, घास अजिबात चांगला नाही येत। आणि हे लिंबाचं झाड होतं, अगदी मस्त झाले, कारण त्याला नेहमी पाणी भेटतं नाही ते घासाबरोबर, तर ते छान झालेत। आवळा पण लावला होता, पण आवळ्याचं जळून गेलं, आता लिंबाचं छान झालेत। आणि दुसरं म्हणजे घास अजिबातच चांगला नाही येत, रोटर करायचा होता, पण म्हटलं अजून 1-2 कापण्या करून घेऊयात आणि मग कापू, कारण की हा घोडे घास आहेत ना, अजिबातच म्हणजे इतका खराब झाला, पातळ झाला, पूर्ण जळून गेला। तसं आपलं गावठी जर बी असतं ना घासाचं, तर असा घासाची हाल झाली नसती, अगदी मस्त घास असता। पण ठीक आहे, जाऊ दे, आता अजून एखादी कापणी करू आणि मग रोटर करून टाकू। पाणी भरलं का तू? पाय ना, मग पाणी बदलून लावू आपण, त्या साईडला पाईप टाकू। तर हे बघा मित्रांनो, इकडे घास भरते मी इथं, आणि इतकं पटकन भरणं वाळतं, 2-3 दिवस झाले की लगेच भरणं वाळलंच पाहिजे, जे पण भरायचं ते। ऊन पण लय लागते बघा, 1:30 वाजला असेल, 1-1:30 वाजला आहेत, कारण की 2 दिवसापासून सारखं शेतामध्ये जाते मका लावण्यासाठी, तर मग त्याच्यामुळे इकडं कसलं, मग घरापाशी लक्षच नाही, घरापाशी पर वाळून गेलं पाणी, तरी कोणी पाणी भरलं नाही, तर म्हटलं आता भरूयात। आणि आज पण जायचं आहे, शेतामध्येच जायचं आहे, पण म्हटलं पहिले हे पाणी भरून घेऊयात आणि मग जाऊ, नाही का। आणि दुसरं म्हणजे टाकी बघायला गेली होती गावामध्ये, पण टाकीला इतकी मोठी लाईन लागलेल्या होत्या, आणि त्या लाईन कशासाठी, फक्त विचारण्यासाठी, नाही का, टाकी भेटेल की नाही हे विचारण्यासाठी लाईन लागल्या होत्या, टाकी काही भेटत नव्हत्या, म्हणजे ज्यांनी ऑनलाईन नंबर लावला आहेत ना, तर त्यांनाच टाक्या भेटत होत्या। आता मी लावलाय ऑनलाईन नंबर, बघूयात आज भेटते की नाही टाकी। ते डायरेक्ट बोले तुमच्या घरी येऊन टाकी तुम्हाला देऊन जाईल, नाही का, पण आता बघू येते का नाही टाकी, नाही का। तर हे बघा किती भरणं वाळलं होतं ना, आत्ताशी अर्धे वाफे भरायचे झाले।
आणि हे बघा मित्रांनो, हा आहे माझा घास. ठीक आहे, हा असा पहिला घास आहे, हा पहिल्या कापणीचा आहे तो. तर असा घास मी पहिले एकदम दाट होता, तर असा घास कापते मी. आणि बघा जो कापलेला घास आहे ना, तो घास बघा कसा झालाय. हे बघा, अजिबातच म्हणजे घोडे घास आहे ना हा. सगळा म्हणजे घास कापलात ना तर सगळे खालचे जे बुडं आहेत ना सगळे जळून गेले आणि किंचित थोडे थोडं वाढलेत बघा. इतका पातळ झालाय घास, इतका पातळ झालाय. तर असं वाटत होतं की डायरेक्ट रोटर करून टाकावं, पण मग काय आहेत ना, म्हटलं चला भरून देऊ नाही का, थोडंफार एवढी अजून 1-2 कापण्या कापून घेऊ आणि देऊ भरून. कारण की तो घोडे घास होता. आपलं जे गावठी बी आहेत ना घासाचं, ते कुठं भेटतच नव्हतं नाही का. कारण गावठी जर घास टाकलात ना अगदी 3-4 वर्षापर्यंत म्हणजे भीती नसते, कापला तर परत उगवतो असं होतं. पण हे बघा काय दशा झाली बघा घासाची. काय नको उड्या मारू, काय वाड्यावानी करते तू? हा, सरक नको. तुला लय आवडतं का ओलं व्हायला? आवडतं हा ना रोजचं. तिला रोजचं ओलं व्हायला आवडतं. रोजचं स्कूलमधून आली का नळाखाली जाऊन बसती, किंवा मोटर चालू असली तर मोटरीपाशी पाण्यात येऊन बसती. डायरेक्ट नळी अंगावर धरती, माहिती का. रोजचं आहे तिचं हे. भरलं का मला आवाज दे, मी तोपर्यंत गवत कापते का वया. पप्पानी काल कुठून गवत कापलं ग? हे बघा आता गवत कापायचंय मला. कुठून कापलं काय माहिती गवत. 2-3 दिवस गेली होती मका लावायला ना, मग घ्यायचे मिस्टर कापून, टेन्शन नव्हतं. पण आता बघा आज मलाच कापायला लागणार आहे. मका लावून झालीये आणि जी पहिली मका लावली ना ती सांदायला जायचे. म्हणजे जिथे पातळ मका आहे तिथे परत लावायची आणि पाणी पण चालू करायचे. पण मग आता ऊन झाले तर जाईल मग 3 वाजता जाईल भरायला तो पण त्याच्या पहिले आहे घरी, काही काम नाही. आता मग गवत कापून घेते मी. आणि भरपूर ऊन झालेत. थोडं आहे आज आबूट आलेत, पाऊस पडायची शक्यता आहे थोडीफार. मग म्हटलं चला कापून घेऊयात. टरबूजांना खायला आपल्याला. घासातून नको ना चालू तू. आणि हे चाकू पण आण, तसं खाता नाही येत. हा थोडस दादाला पण ठेव बर का फ्रीज मध्ये. पूर्ण नको घेऊन येऊ, त्याला राहून देतो, आल्यावर खाईल. का म्हणतो काढायचा भरायचा. केलं का अरे याच्यावर लक्ष राहून दे. हा बरं का, भरतो बरं लक्ष राहून दे. भरला का मला आवाज दे, मी चेंज करायला येते पाणी. जातो पण टरबूज कोणी खायला आपल्याला. बघा इकडे आलो आहोत दुसऱ्या शेतामध्ये पाणी भरायला. वर कर ना तोंड. पाणी भरायला आलोय. तर इकडे कोथिंबीर टाकलेली याच्यामध्ये बघा. थांब मला बोलू दे. तर पाणी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकायचे 10 दिवसानं. म्हणजे काल आणि परवा 2 दिवस मका लावली इकडे. तर बघा मका लावली आणि लगेच पाठीमागून पाणी लावलेत. तर काल 2 बायका होत्या मका लावायला. झाली मका लावून फायनली. आणि आता इकडे पाणी सोडलंय.
पाणी पण भरून झाले, कारण की पाठीमागून पुढे लावायचं काम चालू होतं आणि पाठीमागे पाणी पण चालू होतं, दोन्ही पण काम करत होतो. आणि आता 2-3 सऱ्या राहिलेल्या आहे, तर मी तिकडे आली मकाला पाणी भरायला. कोथिंबीर मका दोन्ही एकत्र आहेत आणि दुसरी मका आहेत ना, ती पण पातळ झाली आहे, तिकडे पण ती मका सांधायची आहे, मग तिकडे पण जाऊयात. पण आता याच्यावर पाणी लावलंय. आणि हे बघा काव्याचं काय झालं, काव्या हे बघा काव्याचा काय गोंधळ चालू आहे. काव्या घरापाशी पाण्यात इथं पाण्यात खेळायचं हा ना, पाणी पेती पे, मला वाटलं खेळू राहिली. त्या पाण्यातून पाय काढ काव्या, पाणी फुटलं ना लिपायला लय ते करायला लागत, कष्ट घ्यायला लागत आहे. काढ त्यातून पाय काढ, लिपायला लय कष्ट घ्यायला लागत आहे काव्या, पाय पाय काढ तू पाण्यातून. कष्ट केलं तरी फळ भेटत नाही. तर हे बघा इकडे काम करून माझी काव्यान मिले दमली आणि खात आहोत जिरका आणि पापड्या. उपवास आहेत ना आज मंगळवार. हे बघा, नको काव्या नको. हे बघा काय खातोय, पापडी, उपवासाच्या पापड्या आणि झिरकं आहेत मस्त त्याच्यासोबत. हे बघा इकडे झिरकं आहेत हे, आणि इकडे आहेत पापड्या. हे बघा उपवासाच्या पापड्या आहेत, वेफर्स, काटाळे. जेवण करायचं होतं पण पाणी चालू होतं आणि खट टाकीत होतो, त्याच्यानंतर मका पण सांधायचं काम चालू होतं. तर आता आहे ना 5 वाजले सायंकाळचे 5 वाजले आणि खात आहोत पापड्या आणि झिरकं. बघा सकाळपासून इतकं काम की जेवायला वेळच नाही भेटला, आणि त्यात उपवासच लागला असं म्हणायचं. 5-5:15 झाले ना, आताशी खाऊ राहिलोय. थोडं खाल्लं होतं. थोडं घरी खाल्लं होतं ना. पण लवकर कोणची भरली मला सांग. गेली का, भरली का सारी. ए थांब ना, ही भरली का ही. अगं ह्या किती भरल्या पाय ना काढाच्या. अगं वेडाबाई, ह्या दोन्ही किती भरले हे सांग मला तू. मधली भरली ती बंद केली मी, मधली बंद केली. तुला मी काय म्हणते, मी बंद केली. ही काढाची पाय. हा किती बाकी पाय जाय ना. 1 किलोमीटर बाकी आहे का, दोन्ही पण का. मी तुला दोन्ही लक्ष दे म्हणते, तू इकडे लगेच माझ्याकडे आली. मला टेन्शन नको दे, लवकर जाय. 2 हात पटकन जा लवकर. पाणी भरलं का पप्पाला. हा 5-5 मिनिटाला मातीनं माखवायचे, चिखलामध्ये धुवायचे. पटकन जा, परत मला सांग. अगोचरीले. तर बघा मित्रांनो, कामाला करत्या माझी मुलं दोघे पण लय हुशार आहे, सगळं काम करू लागलं. आता हे पूर्ण मकाला खत येत ना, एकटीनं टाकले तिनं पूर्ण मकाला खत टाकलं. मी फक्त मका लावली नाही का, तुम्हाला दाखवते मी. हा ती कशी खत टाकी ती. भरलं का ग काव्या. अंदर उडायला हा ना. 6 वाजले ना. आपण डायरेक्ट 6 वाजता जेवण केलं. हा 5 वाजता जेवण केलं. हे बघा किती स्पीडने टाकती माझी मुलगी खत. लय नको पळू बेटा, लय नको पळू, लय पळत येत काव्या तू. काय पटापटा होत. पळत पळत काम कर हा ना बेटा. लय काम करती माय लेकरू. वेलकम. कशाला थँक्यू म्हणायचं हा ना, काम करते तरी थँक्यू हा ना. झाडाला खेळून नको सोडवलं. हा ठीक आहे, धन्यवाद. मराठी शब्द ठीक आहे, चालेल, धन्यवाद. अगं धन्यवाद मी म्हणायचं ना काव्या.
थांब. टाक तू पुढं टाक. कंबर दुखती. हा ना बाई, कंबरला तो कंबरेचे केले प्रॉब्लेम आहे मोठा ना. म्हातारी बाई हराले. हा ना म्हातारी बाई, मला अक्कलच नाही बाई. सासूबाईला काम सांगते. आवर कर चल कर ना. सासूबाईला काम सांगते हा ना मी. हा ना म्हातारी बाई, माई म्हातारी बाई येईन, तिला मी काम सांगते. तिला आई तर खायला देऊ का म्हातारीला? कर काम. आमची म्हातारी बाई बघा, सासूबाई आहे माझी. सासू नाही ना, तर मला ही सासू आहे, मोठी सासू ही. छोटी सासू छोटी लय सासूरास करती मला हा ना, लय त्रास देती. आणि हे बघा आता मुलीनं सर्व खत टाकलं आणि मी इकडे मका आहेत ना सांधून घेत आहेत. मका सांधणं म्हणजे जिथे मका जळाली आहे किंवा जिथे मका उगलीच नाही तिथे पुन्हा दुसरी मका टाकायची. तर हे बघा आकाश बघा कसं झाले ना, अंधार पडलाय, 6:30 पावणे 7 झाले आणि आता घरी पण जायचं आहेत. तर चला मग कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट पण करा. ठीक आहे, बाय बाय.